ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रंजक आणि जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता जज आणि आमदारला हाताशी धरून पुन्हा आश्रमाची जागा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिपत आणि साक्षीला एका दिवसाच्या मुदतीने पुन्हा आता आश्रमात पुरावा आणण्यासाठी आलेल्या अर्जुनने जे आतापर्यंत कुणाला दिसले नाही ती एकच गोष्ट अर्जुनला मिळताच आता अर्जुन पुराव्याचा धमाका करत फटाका उडवून महिपत आणि साक्षीची कशी वाट लावतो आणि प्रिया त्या पुराव्यामध्ये जाम अडकून आता सत्य समोर आणत आश्रमात विलासचा खून झाला आणि त्या खुनाला कोण कोण कारणीभूत होतं आणि खून कोणी केला हे सगळे सत्य आता ट्रेलर सहित जेव्हा अर्जुन जज समोर कोर्टात दाखवतो आणि जेव्हा तो पुरावा आता सगळेच जण बघतात त्याच वेळेस आता केसला पुन्हा कलाटणी मिळून प्रिया आणि महिपतला त्या पुराव्यामध्ये अडकून आता पुन्हा अर्जुन कसा तो आश्रम सायलीचा करून देतो आणि आता महिपत आणि साक्षीच्या बाजूने निर्णय देण्यासाठी बसलेल्या जजला कायद्याच्याच भाषेत आता पुरावा दाखवून उत्तर देत जजला कसा उलटा निर्णय द्यायला भाग पाडतो आणि अर्जुन सायलीचा आश्रम पुन्हा कसा मिळवून देतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता महिपत आणि साक्षीने आमदारला हाताशी धरून लगेचच जजला पैसे चारून आता एका सेकंदात एका झटक्यातच पुन्हा आश्रमावरती ताबा मिळवलेला असतो. आश्रमावरती कब्जा करून आता त्यावर 7 स्टार रिसॉर्ट आता लवकरच आपले तयार होणार ह्याची आता महिपत आणि साक्षीला खात्री झालेली असते. कारण जजने सुद्धा आता महिपतला फोन करून आता वकिलाला सगळी प्रोसिजर तयार करण्यासाठी सांगितलेली असते आणि एकदमच कायद्याच्या भाषेत कायद्याच्या प्रोसिजरने कायद्याचा आधार देत मी हा आश्रम तुमच्या हवाली करणार आहे महिपत असे आता जजने महिपतला सांगितलेले असते. आणि त्यासाठी आता सायलीला नोटीस पाठवून लगेचच आता कोर्टात अर्जुन आणि चैतन्यने सुनावणी देखील मागून घेतलेली असते. आणि त्यावेळेस आता सुनावणीमध्ये वकिलाने अगोदरच सगळी प्रोसिजर तयार करून ठेवलेली असते. इकडे मात्र अर्जुन आणि चैतन्यकडे काहीही पुरावा नसल्यामुळे दोघांनाही काही बोलता येत नसतं. तेव्हा आता जजने अर्जुनला सांगितलेले असते की आम्ही तुम्हाला 8 ते 10 महिन्यापासून आश्रमात खून झाला आणि तो कुणी केला याचा पुरावा शोधण्यासाठी सांगितले होते. असे आता कोर्टाने आदेश दिल्यानंतरही अर्जुन सुभेदार तुम्ही पुरावा आता शोधू शकले नाही आणि पुरावा आणू शकले नाही याचा अर्थ आता आम्ही हा आश्रम ज्याने हा आश्रम अधिकृतरित्या पैसे देऊन खरेदी केला आहे ती जागा आम्ही त्याला म्हणजे महिपत शिकरेला पुन्हा देणार आहोत. कारण यामध्ये महिपत शिकरे या चांगल्या गृहस्थांचं सुद्धा आत्तापर्यंत खूप नुकसान झालेलं आहे. तेव्हा आता पुरावा तुमच्याकडे नाही आहे म्हणून आम्ही या आश्रमावरचा स्टे उठवून आता तो आश्रम महिपत शिकरेंच्या नावावर करून आता त्यावरती आता महिपत शिकरेंना आता आश्रम पाडण्याचा सुद्धा अधिकार असेल असे आता जजने सांगताच सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. मधुभाऊने डोक्याला हात लावलेला असतो तर सायलीचे डोके आता बंद पडलेले असते. तेवढ्यात आता अर्जुन थांबा असे म्हणत जजला थांबवतो आणि म्हणतो की मी तुम्हाला फक्त एकच सांगतो की त्या आश्रमात विलासचा खून झालेला आहे आणि जर एखाद्या व्यक्तीचा त्या आश्रमात खून झालाय आणि म्हणजे त्या आश्रमात मोठा गुन्हा होऊन त्या आश्रमात जर खून झाला तर कायद्याच्या आधारे तो आश्रम असा कुणालाही तुम्ही देऊ शकत नाही आणि त्यासाठी खून झाला हे सिद्ध करण्यासाठी मला 1 दिवसाची मुदत हवी आणि कायद्याच्या नियमांद्वारे तुम्ही ती मुदत मला देऊ शकता आणि तुम्हाला ती द्यावाच लागेल असे कायद्याच्या भाषेत अर्जुनने जजला सांगताच आता जजला सुद्धा काही बोलता येत नसतं आणि जज विचार करतात की हा अर्जुन 8-10 महिने झाले
तरीसुद्धा याने काही पुरावा याच्याकडे याला आणता आला नाही. एका दिवसात हा काय आणू शकतो? तेव्हा आता कायद्याच्या आधारे सुद्धा आपल्याला अर्जुन सुभेदाराला एका दिवसाची मुदत द्यावीच लागेल. एक दिवसात पुरावा आणला नाही तर आपण महिपत शिकरेच्या नावावरती आश्रम डिक्लेअर करून मोकळे होऊ. तेव्हा आता याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायही नाही. हेही आता जजच्या लक्षात येऊन जजने आता ताबडतोब एका सेकंदात अर्जुनला परवानगी दिलेली असते आणि आता त्या केसचा निकाल परवाच्या दिवशी ठेवलेला असतो. इकडे आता एक दिवसाची मुदत मिळताच अर्जुनने आश्रमात जाण्याची अर्जुनला आता परवानगी मिळालेली असते. अर्जुनसोबत आता 4 लोकांची कमिटीसुद्धा आश्रमात पुरावा शोधण्यासाठी आता कोर्टाने त्याचीसुद्धा परवानगी दिलेली असते. 2 पोलीस आणि 2 स्पेशल कमिशनर घेऊन आता अर्जुन आश्रमात आलेला असतो आणि आता एक दिवसासाठी त्या आश्रमात बाकीच्या इतर कोणत्याही व्यक्तीला येण्या जाण्याची परवानगी नसते आणि तो आश्रम एक दिवस फक्त स्पेशल कमिटीच्या अंडरखाली अर्जुन आणि 2 पोलिसांच्या साक्षीने आता त्या आश्रमात सगळ्यांनी एंट्री केलेली असते. इकडे आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही आता आश्रमात येतात. 2 पोलीसही असतात. स्पेशल कमिटीचे 2 कमिशनरसुद्धा आता अर्जुन काय पुरावा आणतो आणि आता काय घडणार याकडे आता सगळेजण लक्ष ठेवून असतात. 4घेही जण आता आश्रमात पुरावा मिळण्यासाठी धडपडत असतात. अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, हे बघ, एखादा जर गुन्हा घडला तर त्याच्या पाठीमागे असा एखादा पुरावा शिल्लक राहतोच आणि आज तोच पुरावा आपल्याला शोधायचा आहे. आणि त्याच वेळेस आता विलासची बॉडी जिथे पुरलेली असते तिथे अर्जुन आणि चैतन्य येताच आता पुन्हा अर्जुनला त्या विलासच्या पुरलेल्या जागेवरती कपड्यासारखं काहीतरी चमकतं तर पटकन अर्जुन तिथे येतो आणि तो शर्ट बघून आता अर्जुन म्हणतो की इथे काहीतरी आहे आणि पटकन आता 2 हवालदारांच्या मदतीने तिथे खोदले जाते तर त्यामध्ये आता विलासच्या बॉडीचा सांगाडा बाहेर निघलेला असतो आणि आश्रमात खून झाल्याचे सिद्ध झालेले असते. आणि आता अर्जुन म्हणतो की हे बघ, याचा अर्थ आश्रमात खून झालाय आणि खुनाची डेड बॉडीसुद्धा पुरली गेली होती आणि हाच तो हाडाचा सांगाडा. तेव्हा आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की आश्रमात खून झाला हे तर आता सिद्ध झालं, त्यामुळे आता आश्रम पुन्हा आपल्याला सील करता येईल आणि तो महिपतच्या नावावरती होणार नाही ही खात्री तर आपल्याला झालीच. अजून आपल्याला असा काहीतरी पुरावा मिळेल की जेणेकरून हा खून कोणी केला ते देखील आपल्याला समजेल. आणि एकदा का या खुनाच्या संदर्भात एखादी रिलेटेड व्यक्ती आपल्याला सापडली, त्याचा पुरावा सापडला तर मग आपल्या पुढचा रस्ता एकदमच मोकळा आहे. आणि असे म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य त्या 2 कमिशनरच्या आता साक्षीने 2 पोलिसांना घेऊन आता पुन्हा सगळा आश्रम पालथा घालत असतात. एक ना एक जागा अर्जुन आणि चैतन्य आता पिंजत असतात. आणि त्याच वेळेस पुन्हा आता त्या विलासची बॉडी जिथे पुरलेली असते त्या बॉडीच्या शेजारी खूप झाडे झुडपे असतात आणि त्या झाडाझुडपात एक कॅमेरा असा असतो की तो खाली जमिनीलगत पडलेला असतो आणि त्याकडे कुणाचेही लक्ष नसते. पटकन अर्जुनचे लक्ष त्या कॅमेऱ्याकडे जाते. खूप दिवसापासून तो कॅमेरा तसाच त्या झुडपामध्ये पडलेला असावा असे त्या कॅमेऱ्याकडे बघत वाटत असते. आणि त्यामुळे आता त्या कॅमेऱ्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे अर्जुनच्या लक्षात येते आणि सहजच अर्जुनच्या डोळ्यासमोर तो बारकाईने बघताच कॅमेरा आलेला असतो. पटकन अर्जुन चैतन्याला म्हणतो की हे बघ चैतन्य, हा इथे कॅमेरा आहे. याचा अर्थ विलासची बॉडी जर इथे पुरली तर नक्कीच या कॅमेरात विलासची बॉडी कोणी पुरली, कशी इथे आली हे आता फुटेजमध्ये स्पष्ट आपल्याला दिसेल. आणि पटकन 2 हवालदार आणि त्या 2 कमिशनरच्या मदतीने अर्जुनने तो CCTV कॅमेरा आपल्या अंडरमध्ये घेतलेला असतो.
2 पुरावे आता अर्जुनकडे आलेले असतात आणि त्या क्षणी आता पुन्हा आता सगळेजण सगळा आश्रम पालथा घालून आता सगळा आश्रम तपासतात. पण आता दुसरं काही अर्जुनला भेटलेलं नसतं आणि अर्जुन आता जाऊ लागताच एकच गोष्ट अर्जुनच्या लक्षात येतं आणि सायलीने अर्जुनला सांगितलेलं असतं की ज्या वेळेस मधुभाऊ विलास हे आश्रमात होते त्यावेळेस प्रिया ही आश्रमात आली होती आणि प्रियाला मधुभाऊंनी बघितलेलं नव्हतं. आणि ज्या वेळेस आता मधुभाऊ विलासच्या समोर होते त्यावेळेस विलासचा खून तर साक्षीने केला, पण प्रियाला मधुभाऊने बघितले नाही. आणि त्याच वेळेस पाठीमागून कोणीतरी मधुभाऊच्या डोक्यात फ्लॉवर पॉट मारला, पण मधुभाऊ त्यावेळी चक्कर येऊन खाली पडले. पण तो कुणी मारला हे मधुभाऊला समजले नाही. याचा अर्थ तो फ्लॉवर पॉट प्रियानेच मधुभाऊच्या डोक्यात मारला हे आता अर्जुनच्या लक्षात आलेले असते. आणि ताबडतोब आता अर्जुन त्या इन्स्पेक्टरला म्हणतो की हे बघा, फ्लॉवर पॉट मधुभाऊंच्या डोक्यात मारला गेला तेव्हा त्या फ्लॉवर पॉटवरील फिंगरप्रिंट तुम्ही घेतले होते ना. पुढं काय झालं त्याचं तर इन्स्पेक्टर म्हणतात फिंगरप्रिंट आम्ही घेतले होते, पण आता ते फिंगरप्रिंट कुणाचे हे ओळखता आलं नाही. इकडे आता अर्जुनला प्रियाचा संशय आणि खात्री असतेच. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आता ते फिंगरप्रिंट कुणाचे आहे यासाठी आपल्याला संशयित व्यक्तींचे फिंगरप्रिंट घ्यावे लागणार आणि ते फिंगरप्रिंट जर संशयित व्यक्तीच्या फिंगरप्रिंटशी मॅच झाले तर मग आता त्या खुनामध्ये त्या व्यक्तीचा सुद्धा सहभाग आहे हे आपल्याकडे सिद्ध होईल. तर आता इन्स्पेक्टरला देखील अर्जुनचे म्हणणे पटलेले असते आणि ताबडतोब आता अर्जुन कोर्टाची सुनावणी बोलावतो. आणि त्यामध्ये आता अर्जुन कोर्टाची सुनावणी बोलावताच आता महिपत आणि साक्षीचे धाबे दणाणलेले असतात. इकडे आता अर्जुन आता जज समोर येतो तर जज म्हणतात अर्जुन सुभेदार, तुम्ही 1 दिवसाची मुदत मागितली होती आणि तुम्ही आश्रमात खून झाला याचा पुरावा आणणार होतात. आम्ही तुम्हाला 1 दिवसाची मुदत दिली, तर आता तुम्ही कोणता पुरावा आणला असेल तर तो कोर्टाला सादर करावा. जजचे ते बोलणे ऐकताच आता अर्जुन पुढे येत अखेर ते CCTV फुटेज आता जज समोर आणतो. आणि आता त्या CCTV फुटेजमध्ये आता अर्जुनने आता विलासची बॉडी ज्या ठिकाणी पुरली होती त्या ठिकाणी विलासला आणलेले त्या CCTV फुटेजमध्ये दिसते. पण आता तो कॅमेरा फक्त अर्ध्या अँगलनेच त्याचे फुटेज दिसत असते आणि त्यामध्ये ती बॉडी तिथे ओढत कोणीतरी आणली आणि ती बॉडी आणताना लेडीजचा सुद्धा हात दिसतोय, पण ती लेडीज कोण हे मात्र दिसायला आता त्या फुटेजमध्ये काहीच नसतं. आणि आता ज्या ठिकाणी विलासची बॉडी पुरली होती ती बॉडी देखील आता अर्जुनने जज समोर आणलेली असते. तो सांगाडा बघून अर्जुन म्हणतो की जज साहेब, ह्या सांगाड्याचे आता DNA टेस्टिंगसाठी पाठवा. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की हे बघा जज साहेब, आता यावरून हे तर सिद्ध होतं विलासचा खून आश्रमात झाला, विलासची बॉडीसुद्धा मिळाली. तेव्हा आता हा आश्रमात मोठा गंभीर गुन्हा घडला आहे हे तर सिद्ध झालं. तेव्हा आता तुम्हाला असा आश्रम आता पुन्हा दुसऱ्याला देता येणार नाही आणि आश्रम ताबडतोब सील करण्याचे तुम्ही आता यावरून आदेश द्यावे. जजलासुद्धा आता काही बोलता येत नसतं. आणि आता लगेचच अर्जुन म्हणतो की तिसरी एक महत्त्वाची गोष्ट, त्यावेळेस विलासचा खून झाला त्यावेळेस मधुभाऊच्या डोक्यात कोणीतरी पाठीमागून फ्लॉवर पॉट मारला होता आणि त्या फ्लॉवर पॉटने मधुभाऊ बेशुद्ध पडले होते. त्या फ्लॉवर पॉटचे फिंगरप्रिंटसुद्धा त्यावेळी इन्स्पेक्टरने घेतलेले आहेत. तेव्हा ते फिंगरप्रिंट्स मॅच करण्यासाठी आश्रमातील संशयित व्यक्तींचे फिंगरप्रिंट्स घेण्याची आम्हाला परवानगी द्यावी. तर आता जजला परवानगी देण्याशिवाय काहीच गत्यंतर नसतं आणि जज अर्जुनला परवानगी देतात. तर ताबडतोब आता साक्षी आणि प्रियाला महिपतसोबत अर्जुनने फिंगरप्रिंट्स देण्यासाठी बोलावलेले असते. आणि आता इकडे अर्जुन महिपत, साक्षी आणि प्रियाचे कसे फिंगरप्रिंट्स घेतो आणि प्रियाचे फिंगरप्रिंट्स फ्लॉवर पॉटला कसे मॅच होतात आणि प्रियाचा विलासच्या खुनाशी संबंध आहे हे अर्जुन आता पुराव्यासकट कसा जज समोर आणतो. आणि आता त्यामुळे आता केसला वेगळी कलाटणी मिळून
जजच्या मुसक्या आवळून अर्जुनने आता आश्रम सील करण्याचे आदेश जजकडून दिलेले असतात आणि सायलीचा आश्रम जसाची तसा अर्जुनने पुन्हा सायलीला मिळून दिलेला असतो. तर आता प्रियाचे फिंगरप्रिंट्स मॅच करत आता विलासचा खून प्रियाच्या समोर झाला आणि प्रियासुद्धा खुनामध्ये सहभागी असल्याचे अर्जुन कसे समोर आणतो आणि साक्षीने खून केल्याचे हे प्रियाच्याच तोंडातून कसे वदवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.